जाता जाता झालं काहीतरी मोठा कांड इथं बहुतेक फुल लाईन ट्रॉफिक जाम आणि ड्रायव्हर आणि अशी आम्हाला कमी लोक मिळतात की जे आधी म्हणतात की नाश्ता करून घ्या जेवण करून घ्या. तर परवाच्या पण वेडिंगला संध्याकाळी 12 सव्वा 12 वाजले होते. तर मुलाचे वडील जेवत्या ताटावरनं उठले आणि म्हटले आता आम्ही आलोय कपल फोटो घ्यायला. म्हटलं आता इथे एकांत आहे काय आम्हाला भेटेल चांगले फोटो. आणि प्राणी संग्रहालयात नवीन प्राणी आल्यावर बघायला लहान पोरं गोळा होत नाही का सगळं तशी सगळी गँग तशी बसली आणि इथे कपल सोडू का आता कसं फोटो काढायचं सांगायचं. सुप्रभात अक्षरांच्या ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता आवरून वगैरे झाले. आत्ता वाजले साधारणतः 6:15. आता शूटला निघायचं आहे. आता आहे शूट नगरला. मग विश्रांतवाडीला जायचं. तिथनं मग पंकज आणि मी नगरला निघणार. तर चला आवरून घेऊया आणि मग निघू आपण. चला तर चला तर मग आता निघू. आता जरा गाडीच्या पोटाचं बघू काहीतरी पेट्रोल वगैरे भरून डायरेक्ट मग आता विश्रांतवाडीला पोचल्यावरती भेटूया. चलो आता जाता बाहेरनंच आपलं महाराजांचं दर्शन घेऊ. आणि आता आलो मठाच्या पुढे. आता सकाळी आज तेवढी थंडी नाही आहे, गर्दी पण नाही. निघूयात मग आता डायरेक्ट विश्रांतवाडीला पोचल्यावर भेटूयात. पंकजदादाच्या इथं पोचलो आणि तिथनं मग आता आलो आम्ही लोगावमध्ये. क्लायंटचा फोन आला तर रेडी झाले. आता चला आपले कॅमेरे वगैरे घेऊ जाईल क्लायंटच्या घरी. मग शूटला करूया स्टार्ट. आता कसं करतोय कॅमेरा रेडी त्याचा तो. मग काय नवर बाहेर आणि आता निघालो आपण नगरला कुठं भाऊ? अहिल्यानगरमध्ये बोलला काहीतरी आता लोक. अहिल्यानगरमध्ये पोहोचणार आहे आम्ही आणि लोकेशन येत आहे. जाता आता मध्ये आधी नाश्ता करूयात कुठं तरी. चला आता इथं निघूयात. मग काय घेतलं आम्ही स्टॉप आणि थांबलो आम्ही नाश्त्याला. मग मस्त पण डोसा आणि उडीद वडा त्याचा आस्वाद. मग नाश्ता झाल्यावर चहा आता पाहिजे. मग काय चहा मस्त पैकी एकदम आल्याचा चहा मस्त पैकी खूपच भारी. इथं आता पोचलो होतो. तो मस्त पैकी असे इथं आम्ही बघतोय तर काय प्लॉट घातला तर लगेच आपलं हेलिकॉप्टरची राईड आहे. म्हटलं वा 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 छान छान म्हणलं. आता आम्ही पोहोचलो अहिल्यानगरमध्ये. याच्या प्रवासात मी तर बऱ्यापैकी 1-1.5 तास झोपूनच होतो. आता उठलोय. आता बरोबर पोहोचलो इथे. फक्त आमचं फक्त 4 किलोमीटर आणि हा नव्हता झोपला. मी झोपलो होतो. हा तो म्हणतो मी नव्हतो झोपलो सांग. हा नव्हता झोपला. हा झोपला असता तर आम्ही झोपलो असतो. आता पोचतो 2च मिनिटामध्ये लॉनमध्ये. काका खतरनाक या रस्त्याची ड्रायव्हर अशी खतरनाक ड्रायव्हिंग आहे सर्वांची. कोणी कुठं घुसतं. आणि आता आम्ही हॉलमध्ये पोचलो आणि काका आले म्हटले पहिले तुम्ही पोरांनो नाश्ता करून घ्या. अरे वा वा म्हटलं पाहुणचार चांगला चालू झाला आहे म्हटलं. आलेच काका म्हटले नाश्ता करून घ्या. वा वा घेतो करून नाश्ता म्हटलं. बराच वेळ आहे अजून तर म्हटलं सेटअप करून घ्यावा. आता पंकज याला पॉईंट शोधते तर लाईट वगैरे केले सेट. थोडा नाश्ता वगैरे आता करूया. चहा वगैरे पिऊयात जरा. बराच वेळ मस्त झोप झाली नव्हती 2-3 दिवस. गाडीत मस्त झोप झाली. आणि अशी आम्हाला कमी लोक मिळतात की जे आधी म्हणतात की नाश्ता करून घ्या जेवण करून घ्या. तर परवाच्या पण वेडिंगला संध्याकाळी 12 सव्वा 12 वाजले होते. तर मुलाचे वडील जेवत्या ताटावरनं उठले आणि म्हटले की पहिलं त्या फोटोग्राफर टीमला आहे त्यांना प्लेट्स लावा आणि नंतर मग आमच्या इथे या. अशी कमी क्वचित लोक भेटतात क्वचित. मग काय 5-10 मिनटं झाले नव्हते. क्लोजअप चालू केले होते आणि आले मामा बंद करा चला वर का. मग गेलो आम्ही पण आता. आणि 12:30चे लग्न होतं. आता वाजले 1:30. नवरदेव बसेल तेव्हा बसेल घोड्यावर. पण मग काय लहान पोरांनी आपली मजा करून घेतली घोड्यावर बसून. म्हटलं छान चालू द्या एकच नंबर.
लेट का पण थेट लग्न लागलं शेवटी 12:30चा 2:30ला. आता बसलो आम्ही निवांत आणि कपल पण निवांत आहे आता. कारण आता त्यातील चेंजला मंगलपरी नाही असल्यामुळे टेन्शन नाही. आता बघूयात आता पुढं काय कसं काय. पंकज आता लाजला, सगळे म्हणते माझ्या ओळखीचा आहे, माझा ओळखीचा आहे. आता आम्ही आलोय कपल फोटो घ्यायला. म्हटलं आता इथे एकांत आहे, काय आम्हाला भेटेल चांगले फोटो. आणि प्राणी संग्रहालयात नवीन प्राणी आल्यावर बघायला लहान पोरं गोळा होत नाही का, तशी सगळी गँग तशी बसली. आणि इथे कपल आता कसं फोटो काढायचं सांगायचं. तर मग काय झाले, काही गडबडीत कशी शकलो आणि आता चालू झाली विदाई. आणि आपण करून घेतो पॅकअप आणि आपण निघायला मोकळे मग इथून मग अहिल्यानगरमधून तसा पॅकअप करून. तर फायनली झालं इथलं पॅकअप वगैरे आमचं. विदाईला बराच वेळ लागला. आमचा अंदाज होता की 5पर्यंत संपलं, पण आता वाजले 7. आता बराच लांबचा प्रवास आहे ना, आता ट्रॅफिक राहणार आहे बहुतेक. आणि आज शूटमुळं काय वडणीचा बड्डे सेलिब्रेशन होणारच नाही 100% असं वाटायला लागलं. आता चाल बघू आता कुठे येऊन चहा घेऊयात आता कुठेतरी. तर मग काय झाला आमचा परतीचा प्रवास सुरू आता अहिल्यादेवी नगरमधनं. काय तर लोक आले हां ऑन द वे. चला मस्तपैकी कुठेतरी थांबून चहा घेऊयात किंवा कॉफी घेऊयात. तर दादानी थांबवली बरोबर आता इथल्या फेमस असा चहा असं वाटतंय तर खरं, पण कोण दिसत तर नाही नगरी चहा. पण जाऊयात पुढंच, आपण जाऊ दे नको नाम बडे दर्शन खोटे होते. मग चला तर पुढं जाऊयात म्हटलं. थांबलो एका ठिकाणी आम्ही, चाय मस्का म्हणून एक स्पॉट आहे ब्रिजच्या समोरच बरोबर. घेऊ म्हटलं जरा चहा कॉफी मस्तपैकी, म्हणजे फ्रेश वाटेल. काय काय हळद लग्न तिथून कसलं तरी दुकान दिसतंय. जाता जाता झालं काहीतरी मोठा कांड इथं बहुतेक. फुल लाईन ट्रॉफिक जाम आणि झाल्या परवा बसले अडकले अडकले अवघड काम. दोन्ही ट्रक एकमेकांना अडकल्यामुळे इकडं मीटिंग मध्ये आणि एकाने पलीकडे घातल्या रस्त्याच्या खाल्लं, तो निघल्याशिवाय तो नाही. मग काय आता पोचलो मी हाऊसिंग बोर्डला. आता इथं गाडी केली आपली पार्किंग, ती गाडी घेऊ आणि निघूयात ना आता. आता चल कुठं तरी आपली पुढं पार्किंग केलेली गाडी काढली गाडी आणि आता निघालोय घरी. जरा रस्त्याला अजून गर्दीच आहे, 10:30 पावणे 11 वाजले तरी. तर चला आता घरी गेल्यावर भेटूया. तर मग काय आता पोचले घरी. आता फ्रेश वगैरे होऊ, जेवण घेऊ. आजच्या